नमस्कार छात्र शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, मी बोराडे पीएन ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी नियमित पाठ मी आज घेतो आहे. माझा विषय आहे सामाजिक शास्त्र अंतर्गत भूगोल. मी त्यामध्ये घटक 2 बऱ्याच दिवसापासून आपला सुरू झालेला आहे. घटक 2 चं नाव आहे अध्यापन व नियोजन. त्यामध्ये उपघटक 12 क्रमांकाचा आपण आज घेतोय. त्याच्यामध्ये अध्यापन तंत्रे. अध्यापन तंत्रामध्ये मागील जवळजवळ 4 तासांना आपण अध्यापन तंत्रांचा अभ्यास केलेला आहे. पहिल्या 2 तासिकेमध्ये चर्चा तंत्राचा अभ्यास केला आणि दुसऱ्या 2 तासिकेमध्ये पर्यवेक्षित अभ्यास तंत्राचा अभ्यास आपण केलेला आहे. आज हे तिसरं अध्यापन तंत्र आहे आणि ह्या तिसऱ्या अध्यापन तंत्राचं नाव आहे GIS प्रणाली. आजच्या विषयाचं उपघटकाचं नाव टाका अर्थात GIS. GIS प्रणाली. आजच्या अध्यापन तंत्राचं नाव आहे GIS प्रणाली. कोणत्याही तंत्राचा अभ्यास करत असताना आपण त्या तंत्राची प्राथमिक माहिती घेतो, त्यानंतर व्याख्यांचा अभ्यास करतो, नंतर त्या तंत्राचा विकास कशा प्रकारे झाला याचा अभ्यास करतो, त्या तंत्राचा वापर कशा प्रकारे केला जातो याचा अभ्यास करतो, त्या तंत्राचे फायदे, त्या तंत्राची मर्यादा, अशा क्रमाने आपण अभ्यास करत असतो. या तासिकेला आपण GIS ची प्राथमिक माहिती घेऊया, GIS च्या व्याख्यांचा अभ्यास करूया आणि GIS ची कार्यप्रणाली कशी आहे किंवा GIS च्या क्षेत्रामध्ये कोणी कोणी काम केलेले आहे याबद्दल माहिती घेऊ आणि या नंतरच्या तासिकेला GIS चे फायदे, GIS चे कार्य आणि भारतीय GIS प्रणाली चा अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे भारतीय GIS अभ्यासक्रमाची उपलब्धता याविषयी अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण GIS या तंत्राची प्राथमिक माहिती घेऊया. GIS या तंत्राला इंग्रजीमध्ये जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम असं म्हणतात. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम व्यवस्थित लिहून घ्या. GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, अर्थात मराठीमध्ये त्याला भौगोलिक माहिती प्रणाली असं म्हणतात. मराठीमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली असं नाव आहे. भौगोलिक माहिती प्रणाली. इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, मराठीमध्ये त्यालाच काय म्हणतात भौगोलिक माहिती प्रणाली. तर भौगोलिक माहिती प्रणाली 1961 सालापासून 1961 सालापासून जगभरामध्ये वापरली जात आहे किंवा जगभरामध्ये भौगोलिक माहिती प्रणालीचा प्रचार आणि प्रसार होत आहे किंवा भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग 1961 पासून जगभरामध्ये केला जायला सुरुवात झालेली आहे. GIS हे सध्याच्या संगणक युगातील अतिप्रगत अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे. अतिप्रगत तंत्रज्ञान.
अति प्रगत तंत्रज्ञान. आताचं युग कोणतं आहे? कम्प्युटर युग आहे किंवा संगणक युग आहे. आणि त्या संगणक युगामधलं GIS प्रणाली अर्थात भौगोलिक माहिती प्रणाली, इंग्रजीमध्ये जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम, हिचा वापर जगभरामध्ये 1961 पासून सुरू झालेला आहे. आणि संगणक क्षेत्रामधील, कम्प्युटर क्षेत्रामधील हे अतिशय प्रगत अशा प्रकारचं तंत्रज्ञान मानलं गेलेलं आहे. यामध्ये या तंत्रज्ञानाच्या मदतीने पृथ्वीवरील विविध पर्यावरणीय येऊन घ्या मधून लिहिण्यासाठी वेळ दिलेला आहे, त्यामुळे नोट्स करत जा. पृथ्वीवरील विविध पर्यावरणीय आणि पारिस्थितिक पृथ्वीवरील विविध पर्यावरणीय व पारिस्थितिक प्रक्रियांचे मापन करणे तसे अडचणीचे काम आहे. कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या प्रक्रियेसंबंधीची विस्तृत सांख्यिकी माहिती आवश्यक असते. म्हणजेच ही माहिती भूसंदर्भित सांख्यिकी स्वरूपाची असते. यामुळे या प्रणालीला भौगोलिक प्रणाली असे म्हणतात. परत एकदा समजावून घेऊ आपण. पृथ्वीवरील विविध पर्यावरणीय आणि पारिस्थितिक प्रक्रियांचे मापन करणे तसे अवघड काम आहे. कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या प्रक्रियेसंबंधी विस्तृत सांख्यिकी माहिती असणे आवश्यक असते. म्हणजेच ही माहिती भूसंदर्भित अर्थात जमिनीशी संबंधित सांख्यिकी स्वरूपाची असते. त्यामुळे ह्या प्रणालीला भौगोलिक प्रणाली असे म्हणतात. GIS प्रणालीचे कार्य कसे चालते हे आपण समजावून घेऊया. GIS प्रणालीचे कार्य कसे चालते, कार्यप्रणाली कशी आहे. GIS प्रणालीचे कार्य कसे चालते, तर या प्रणालीमध्ये तर माहितीचे प्रथम या ठिकाणी एकत्रीकरण केले जाते. यानंतर माहितीचं संचयन केलं जातं आणि ह्या माहितीचा संचयनानंतर या माहितीचे पृथक्करण केले जाते आणि मगच या माहितीचा उपयोग केला जातो. आता ह्या प्रणालीच्या GIS प्रणालीच्या विविध व्याख्यांचा अभ्यास आपण करूया. या ठिकाणी सुमारे 4 व्याख्या दिलेल्या आहेत. प्रथमची व्याख्या रीड नावाच्या शास्त्रज्ञाने केलेली बघूया. रीड नावाचा जो भौगोलिक तज्ञ आहे याने प्रथम GIS प्रणालीची व्याख्या कशा प्रकारे केली आहे ते आपण समजून घेऊया. या भौगोलिक शास्त्रज्ञाचं नाव व्यवस्थित टाका. रीड काय म्हणतो तर पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या, सांख्यिकीची साठवण करणारी व सांख्यिकीचे उपयोजन करणारी GIS ही संगणक प्रणाली आहे. पहिली व्याख्या व्यवस्थित समजावून घेऊ, मगच आपण पुढे जाऊया. पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या, सांख्यिकीची साठवण करणारी व सांख्यिकीची उपयोजन करणारी GIS ही संगणक प्रणाली आहे. पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या, पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या, पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या
सांख्यिकीची साठवण सांख्यिकीची साठवण करणारी व त्या सांख्यिकीचे उपयोजन करणारी जी संगणक प्रणाली आहे त्या संगणक प्रणालीला GIS तंत्र असे म्हणतात. पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या सांख्यिकीची साठवण करणारी व सांख्यिकीचे उपयोजन करणारी जी संगणक प्रणाली आहे तिला काय म्हणतात तर GIS प्रणाली असे म्हणतात. पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणारी सांख्यिकीची साठवण करणारी आणि सांख्यिकीचे उपयोजन करणारी जी संगणक प्रणाली आहे तिला GIS प्रणाली असे म्हणतात. ही व्याख्या रीड नावाच्या भौगोलिक तज्ञांनी केलेली आहे आणि ह्या व्याख्येचा कालावधी 1989 आहे. म्हणजे 1989 सालामध्ये ही व्याख्या रीडने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा समजावून घेऊ. पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या सांख्यिकीची साठवण करणारी व उपयोजन करणारी जी संगणक प्रणाली आहे तिला काय म्हणतात GIS प्रणाली असे म्हणतात. दुसरी व्याख्या बघूया आपण. ती विकिपीडिया या संस्थेने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भौगोलिक माहिती प्रणाली अशी प्रणाली आहे की जी पृथ्वीच्या अभिक्षेत्रीय संदर्भातील आधार सामुग्रीचे प्रग्रहण संचयन पृथ्वकरण व्यवस्थापन व विशेष गुणधर्माची सांगड घालते.
व्यवस्थित लिहून घ्या. आपण ही व्याख्या व्यवस्थित समजावून घेऊ. भौगोलिक माहिती प्रणाली ही अशी प्रणाली आहे की जी पृथ्वीच्या अभिक्षेत्रीय संदर्भातील भौगोलिक माहिती प्रणाली अशी प्रणाली आहे की जी पृथ्वीच्या अभिक्षेत्रीय संदर्भातील आधार सामुग्रीचे प्रग्रहण, संचयन, पृथक्करण, व्यवस्थापन करते आणि विशेष गुणधर्माशी सांगड घालते, अशी ही GIS प्रणाली आहे. भौगोलिक माहिती प्रणाली ही अशी प्रणाली आहे की जी पृथ्वीच्या अभिक्षेत्रीय संदर्भातील आधार सामुग्रीचे प्रग्रहण, संचयन, पृथक्करण, व्यवस्थापन आणि विशेष गुणधर्माची सांगड घालते, ती प्रणाली म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली होय. अशा रीतीनं आपण 2 व्याख्या अभ्यासल्या. आता तिसऱ्या व्याख्येकडे जाऊ. तिसरी ही व्याख्या नाही, फक्त विशिष्ट देशामध्ये ह्या प्रणालीला काय नाव आहे ते आपण समजावून घेऊ. भौगोलिक माहिती प्रणाली ह्या तंत्राला इंग्लंडमध्ये जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम असे म्हणतात. ही व्याख्या अगोदर आलेलीच आहे. GIS चे इंग्रजी नाव काय आहे तर GIS चे इंग्रजी नाव काय आहे, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. आणि हे नाव GIS ला इंग्लंड देशामध्ये पडलेले आहे. आणि कॅनडामध्ये या तंत्राला जिओमॅटिक असं म्हणतात. नीट समजावून घ्या, कॅनडामध्ये या तंत्राला जिओमॅटिक असे म्हणतात. आणि या ठिकाणी आपण आता GIS ची 4थी व्याख्या अभ्यासूया. ही 4थी व्याख्या DJ मागुली या भौगोलिक तज्ञांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. DJ मागुली. DJ मागुली यांनी भौगोलिक प्रणालीची व्याख्या कशी केली आहे ते समजावून घेऊ. भौगोलिक आधार सामुग्रीचे संग्रहण, संचयन, कुशल हाताळणी आणि सादरीकरण अशा एकत्रित प्रणालीचा उल्लेख म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली असे होय. सोप्या अशा प्रकारची व्याख्या DJ मागुली यांनी केलेली आहे. तो काय म्हणतो, भौगोलिक माहितीचे संग्रहण करणे, संचयन करणे, भौगोलिक माहितीची कुशल प्रकारे हाताळणी करणे आणि तिचे सादरीकरण करणे अशा एकत्रित प्रणालीला काय म्हणतात तर या ठिकाणी भौगोलिक माहिती प्रणाली असे म्हणतात. भौगोलिक माहिती प्रणालीचे संचयन करणे, संग्रहण करणे, त्या माहितीची हाताळणी करणे आणि त्या माहितीचे सादरीकरण करणे म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली. अशा प्रकारे DJ मागुली यांनी भौगोलिक प्रणालीची अर्थात GIS तंत्राची व्याख्या केलेली आहे. अशा प्रकारे आपण GIS च्या व्याख्या समजावून घेतल्या. GIS ला विशिष्ट देशांमध्ये कशा प्रकारे नाव दिलेले हे समजावून घेतले. आता GIS चा विकास कसा होत गेला याविषयी आपण माहिती घेऊया. GIS चा विकास. GIS या तंत्राचा विकास कसा होत गेला याविषयी माहिती आपण आता घेऊया. GIS तंत्राचा विकास असं टॉपिकचं नाव आहे. मानवाला व्यक्त होण्यासाठी शब्दांचा वापर करावा लागतो.
म्हणजे या ठिकाणी मी तुमच्या समोर बोलतो आहे तर हे बोलणे माझे शब्दांच्या आधारे होते आहे, परंतु कधी कधी या शब्दांऐवजी मी एखादा नकाशा दाखवे, एखादी रेखाकृती दाखवे, एखादा आलेख दाखवत, एखादा चित्र दाखवे किंवा एखादी आकृती काढून दाखवे, तर हे अशा साधनाचा जर वापर केला मी, उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्याचा अभ्यास करत असताना तुमच्या समोर जर मी नकाशा टांगला आणि नाशिक जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांची माहिती जर मी तुमच्या समोर सादरीकरण केलं तर ते अतिशय मला सोपं आणि सुलभ जाणार आहे आणि ही माहिती कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये आणि सुलभतेने मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. जर शब्दांच्या साहाय्याने मी कितीही बोलत बसलो, कितीही सांगत बसलो तुमच्या समोर का नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेकडे अमुक अमुक तालुके आहे, पश्चिमेकडे अमुक तालुका आहे, उत्तरेकडे अमुक तालुका आहे आणि दक्षिणेकडे अमुक अमुक तालुका आहे, तर मी किती शब्द प्रपंच या ठिकाणी केला तरी तुम्हाला ते सहजासहजी समजणार नाही. त्याऐवजी जर मी नकाशाचा वापर केला तर थोड्या वेळामध्ये, थोड्या श्रमामध्ये ही माहिती तुमच्यापर्यंत काय होणार आहे, सुलभतेने पोहोचणार आहे आणि ती तुमच्या कायमस्वरूपी स्मरणामध्ये राहणार आहे. म्हणजे चित्राच्या साहाय्याने, नकाशाच्या साहाय्याने, आलेखाच्या साहाय्याने किंवा अन्य प्रतिकृतींच्या साहाय्याने जर माहिती आपण वर्गामध्ये सांगितली तर ती माहिती देणं सोपं जातं. कमी श्रमामध्ये, कमी वेळेमध्ये ती माहिती आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येते आणि विद्यार्थी सुद्धा ती माहिती जास्तीत जास्त काळ लक्षात ठेवतात. यासाठी या संगणकीय प्रणालीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करावा अशी अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे. आता GIS चा विकास कोणी केला ते आपण समजावून घेऊ. अतिशय महत्वाचं वाक्य आहे ते आपण या ठिकाणी तुम्ही वहीमध्ये नोंद करा. मी तुमच्या समोर ते वाक्य लिहितो आहे. GIS चा विकास डॉक्टर रोगर टॉमलिन्सन, नाव थोडस अवघड आहे, डॉक्टर रोगर टॉमलिन्सन, नीट नाव बघून घेऊ आपण एकदा. GIS चा विकास डॉक्टर टॉमलिन्सन आहे. टॉमलिन्सन GIS प्रणालीचा विकास डॉक्टर टॉमलिन्सन यांनी केला, म्हणून त्यांना GIS चे जनक म्हणतात. टॉमलिन्सन कोण आहे तर GIS प्रणालीचे जनक आहे. नीट लिहून घ्या. GIS प्रणालीचा विकास डॉक्टर रोगर टॉमलिन्सन यांनी केला, म्हणून डॉक्टर रोगर टॉमलिन्सन यांना GIS प्रणालीचे काय म्हणतात, जनक असे म्हणतात. आता कोणत्या देशामध्ये, कोणत्या काळामध्ये ह्या प्रणालीचा जास्तीत जास्त विकास केला गेला, वापर केला गेला हे आपण समजावून घेऊ. कॅनडा देशामध्ये वन आणि कोणता देश, कॅनडा देशाने वन व ग्रामीण विकास खाते, कॅनडा देशातील ग्रामीण व वन खाते या खात्यांनी
प्रथम 1962 मध्ये इसवी सन 1962 मध्ये या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. कॅनडामध्ये वन खाते आणि ग्रामीण खाते या दोन खात्यांनी इसवी सन 1962 मध्ये या प्रणालीचा जास्तीत जास्त उपयोग केला आहे. त्यामध्ये कृषी, वन, मृदा, वनजीव, भूमी इत्यादी बाबत प्रचंड माहिती व नकाशा गोळा केले. याच प्रणालीला त्यांनी CGIS अर्थात कॅनडा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम अर्थात CGIS असे नाव दिले आहे. कॅनडा देशामध्ये वन खात्यामध्ये आणि ग्रामीण खात्यामध्ये 1962 मध्ये ह्या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर केला. यामध्ये वन, मृदा, कृषी, वन्यजीव, भूमी या संबंधी प्रचंड प्रमाणामध्ये माहिती त्यांनी गोळा केली आणि या माहिती प्रणालीला त्यांनी नाव दिले. ते त्यांच्या देशाच्या नावावरून अर्थात कॅनडा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम थोडक्यामध्ये CGIS अशा प्रकारचे नाव त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर 1980 मध्ये M&S कॉम्प्युटिंग एन्व्हायरमेंटल सिस्टम रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात ESRI या संस्थांकडून व्यावसायिक GIS सॉफ्टवेअरची निर्मिती झाली. व्यावसायिक GIS सॉफ्टवेअरची निर्मिती व उपलब्ध झाल्याचे दिसून आले. खऱ्या अर्थाने 1980 नंतर या प्रणालीचा GIS प्रणालीचा खऱ्या अर्थाने वापर सुरू झालेला आहे. तर GIS च्या विकासासाठी कोणते 4 घटक कारणीभूत आहेत ते आपण समजावून घेऊ. GIS च्या विकासासाठी कारणीभूत असलेले 4 घटक. GIS च्या विकासासाठी कारणीभूत असलेले 4 घटक. GIS च्या विकासासाठी कारणीभूत झालेले 4 घटक पुढील प्रमाणे आहेत. लिहून घेऊ आपण. GIS च्या विकासासाठी कारणीभूत झालेले 4 घटक पुढील प्रमाणे आहेत. 1. आधार सामुग्रीची वाढ. सामुग्री वाढ. जी माहिती मिळते तिची काय झालेली आहे या ठिकाणी वाढ झालेली आहे. 1. आधार सामुग्रीची वाढ. 2. प्रगत भौगोलिक सिद्धांत. 2. प्रगत भौगोलिक सिद्धांत. 2. प्रगत भौगोलिक सिद्धांत. 3. भौगोलिक आधार सामग्रीचे बहुमितीय स्वरूप. भौगोलिक आधार सामग्रीचे बहुमितीय स्वरूप. भौगोलिक आधार सामग्रीचे बहुमितीय स्वरूप. आणि 4थी बाब आहे GIS चे व्यवहारिक स्वरूप. GIS चे व्यवहारिक स्वरूप.
GIS चे व्यावहारिक स्वरूप, GIS चे व्यावहारिक स्वरूप, व्यापक उपयोजन कक्षा, व्यापक उपयोजन कक्षा, व्यापक उपयोजन कक्षा व दिशाभिमुखता, व्यापक उपयोजन कक्षा व दिशाभिमुखता. GIS चा खऱ्या अर्थाने विकास 1980 नंतर सुरू झालेला आहे आणि या GIS प्रणालीच्या विकासासाठी पुढील 4 घटक महत्वाचे ठरलेले आहेत किंवा कारणीभूत ठरलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो घटक आहे आधार सामग्रीची वाढ, 2 आहे प्रगत भौगोलिक सिद्धांत, 3 आहे भौगोलिक आधार सामग्रीचे बहुमितीय स्वरूप आणि 4 आहे भौगोलिक आधार सामग्रीचे व्यावहारिक स्वरूप, व्यापक अशा प्रकारची उपयोजन कक्षा आणि दिशाभिमुखता. या 4 गोष्टींच्या आधारे या 4 गोष्टी GIS प्रणालीच्या विकासासाठी काय झालेल्या आहेत, कारणीभूत झालेल्या आहेत. या 4 गोष्टी काय झालेल्या आहेत, भौगोलिक माहिती प्रणालीच्या विकासासाठी कारणीभूत झालेल्या आहेत. आतापर्यंत आपण जी माहिती घेतली GIS प्रणाली संबंधी, पुन्हा एकदा सारांश रूपाने त्याचा आपण अभ्यास करू आणि नंतरच पुढे जाऊया. GIS प्रणालीला इंग्रजीमध्ये जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम असे म्हणतात. मराठीमध्येच भौगोलिक माहिती प्रणाली असं तिचं नाव आहे. GIS प्रणाली ही संगणक युगामधली, कम्प्युटर युगामधली अतिशय अतिप्रगत अशा प्रकारची प्रणाली आहे. अतिप्रगत स्वरूपाचं असं ज्ञान आहे. GIS प्रणालीच्या आधारे पृथ्वीवरील विविध पर्यावरणीय आणि परिस्थिती प्रक्रियांचे मापन केले जाते. मापन करणे तसे अडचणीचे काम आहे. कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या प्रक्रियेसंबंधी विस्तृत अशा प्रकारची सांख्यिकी माहिती असणे आवश्यक असते आणि ही सांख्यिकी माहिती म्हणजे जमिनी संबंधी भूसंदर्भित माहिती ही GIS प्रणालीच्या आधारे आपणास मिळवता येते. GIS प्रणालीमध्ये माहितीचे एकत्रीकरण करणे, संचयन करणे, त्या माहितीचे पृथक्करण करणे आणि नंतर या माहितीच्या आधारे सादरीकरण करणे या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या ठरत असतात. आता GIS प्रणालीच्या व्याख्या आपण थोडक्यामध्ये परत एकदा समजावून घेऊ. पहिली व्याख्या केलेली आहे ती रीड नावाच्या भौगोलिक तज्ञाने आणि ती केलेली 1989 मध्ये. त्याने पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या, सांख्यिकीची साठवण करणारी व सांख्यिकीचे उपयोजन करणारी प्रणाली म्हणजे संगणक प्रणाली असे म्हटलेले आहे. काय म्हटले परत एकदा समजून घेऊ. पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या, पृथ्वीवरील विविध ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या सांख्यिकीची संचयन करणारी आणि त्या सांख्यिकीचे उपयोजन करणारी जी प्रक्रिया आहे तिला GIS प्रणाली असे म्हणतात. दुसरी व्याख्या विकिपीडिया या संस्थेने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या व्याख्येमध्ये काय म्हटलंय, भौगोलिक माहिती प्रणाली ही अशा प्रकारची प्रणाली आहे की जी पृथ्वीच्या अभिक्षेत्रीय संदर्भातील आधार सामग्रीचे काय करते, प्रग्रहण करते, संचयन करते, पृथक्करण करते आणि व्यवस्थापन करते. इंग्लंडमध्ये या प्रणालीला जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणतात, तर कॅनडामध्ये या प्रणालीला जिओमॅटिक अशा प्रकारचे नाव दिलेलं आहे. भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये माहितीचे संग्रहण करणे, माहितीचं संचयन करणे, पृथक्करण करणे आणि ह्या माहितीचे सादरीकरण करणे अशा एकत्रित प्रणालीचा उल्लेख म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली. अशा प्रकारे DJ मागुर यांनी GIS प्रणालीची व्याख्या केलेली आहे. GIS प्रणालीचा विकास कशा प्रकारे होत गेला,
शब्दाऐवजी मानव, चित्र, आकृती, नकाशा, आलेख, विविध प्रतिकृती यांच्या साहाय्याने ज्यावेळेस माहिती देऊ लागला त्यावेळेस भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. नंतर आपण GIS प्रणालीचा विकास कोणी केला, कशा प्रकारे केला आपण ते समजावून घेऊ. डॉक्टर रोगर टॉमलिन्सन यांनी या प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे. म्हणूनच डॉक्टर टॉमलिन्सन यांना भौगोलिक माहिती प्रणालीचे जनक असे म्हणतात. भौगोलिक माहिती प्रणालीचा कोणत्या देशामध्ये प्रथम वापर झाला ते आपण समजावून घेऊ. भौगोलिक माहिती प्रणाली प्रथम कॅनडा देशामध्ये वापरली गेली आणि तीही वन क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्राच्या अभ्यासासाठी इसवी सन 1962 मध्ये कॅनडाने GIS प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. खऱ्या अर्थाने 1980 नंतर GIS प्रणालीचा खऱ्या अर्थाने वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये M&S कॉम्प्युटिंग एन्व्हायरमेंट सिस्टम रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात ESRI यासारख्या संस्थांकडून GIS सॉफ्टवेअरची निर्मिती केल्याचे दिसून येते. GIS च्या विकासासाठी जे 4 घटक कारणीभूत असतात ते आपण शेवटी अभ्यासले. त्यामध्ये ते 4 घटक आहे: आधारसामुग्रीची वाढ, प्रगत भौगोलिक सिद्धांत, भौगोलिक आधारसामुग्रीचे बहुमितीय स्वरूप आणि GIS तंत्राचे व्यावहारिक स्वरूप, व्यापक उपयोजन, कक्षा व दिशाभिमुखता. या 4 घटकाच्या आधारे GIS तंत्राचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या तासिकेला आपण GIS ची प्राथमिक माहिती घेतली, व्याख्या अभ्यासल्या, GIS चा विकास कशा प्रकारे झालं हे अभ्यासलं, GIS चे जनक कोणते आहे ते समजावून घेतलं, GIS चा विकास कोणत्या देशामध्ये प्रथम झाला आणि GIS च्या विकासासाठी कोणकोणते 4 घटक कारणीभूत आहेत या संबंधी आपण माहिती घेतलेली आहे. अध्ययन तंत्र भाग 3 यामध्ये GIS चीच माहिती आपण पुढील तासिकेला घेणार आहोत. त्यामध्ये GIS चे फायदे आपण समजावून घेणार आहोत, GIS चे कार्य, नंतर भारतीय GIS सिस्टम, नंतर भारताची GIS अभ्यासक्रमाची उपलब्धता याविषयी जास्त माहिती आपण पुढील तासिकेला घेणार आहोत. नमस्कार.